तर मग शेलवांना काय म्हणताय, काय आज विशेष? विशेष म्हणजे आज 10 तारीख आली, आमच्या मॅडमची पगार आज केली आम्ही. अरे वा. आणि मॅडम हसले, तर माझ्या मोबाईलचा कव्हर आहे आय एम अ बिलियनियर. वा 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 वा. मोबाईलचा स्क्रीन शेअर आहे आणि मॅडमची पगार एक देऊ शकलो या महिन्यात. लवकर त्याच्यावरती चर्चा झाली होती आमची, लवकरात लवकर आम्ही बिलियनियर होऊ. मॅडम आमच्यासोबत ट्रिलियनियर होतील. चालू आहे आमच्या गप्पा टप्पा माझं शेखर. म्हणजे आपल्या घरातले आपण पहिले बिलियनियर असतो. पहिले बिलियनियर. पण बिलियनियर म्हणजे किती पैसे असतात ते सांगा पहिलं. मस्त येत नाही म्हणतो बिलियनियर. अच्छा, मस्त येत नाही. म्हणजे मला बिलियनियरचा आकडा मला कळणं म्हणून म्हटलं ठीक आहे, तुम्ही बिलियनियर झाल्यावरती मी आपोआप होईल, आहे की नाही. माझ्याकडे पण पैसे असतील आणि ते पण आपण आपल्या घरातले पहिले असू, नाही का. पहिले आपण पहिले. वा, विचार करा आपल्याला किती मानतील लोक. बढिया. म्हणजे पहिली फॉर्च्युनर, पहिली गाडी, काय पहिली इंडिवर असेल, अजून काय रोल्स रॉयस, रेंज रॉवर, आपल्या पूर्ण फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स असेल. हेल्थ इन्शुरन्स असेल, काय टेन्शन नसलं आपल्याला. घरं असतील राव. हे सगळ्या गाड्यांच्या आधी आपली पहिली घरं असतील, जे आपल्याकडे आता नाहीत आपली स्वतःची. चांगली मस्त राव, मजा आहे, सुख आहे. खरंच असेल. आणि आपण करूयात बरं का. थोडा वेळ लागेल, दम धीर लागेल, पण करू. आपण नाही करणार तर करणार कोण आहे? आपणच करायचं, दुसरं कोण? एवढी धावपळ करीतोय आपण, कशासाठी करीतोय, आहे की नाही. करू मेहनत करू. आज आपल्याकडे पैसे नाही येतील. अरे येतील, ढीग येतील, ढीग. एक दिन हम ऐसा कहेंगे की कुठे जायचंय फिरायला, चला. लोकांनी विचारलं पाहिजे, कसा यायच्या ऐवजी काय विचारलं पाहिजे, कुठे आहे. लोकांना आपला थांगपत्ता कळला नाही पाहिजे, एवढ्या ठिकाणी आपण हिंडलो पाहिजे, आहे की नाही. ते पण आहे. आणि शेखररावांना आमच्या कॉफी आवडते. शेखरराव जर मला म्हणले शैलेश कॉफी प्यायची, मी म्हणेन बुर्ज खलिफा देखील. आणि आम्ही लगेच बॅग घेऊन निघालो. क्या बात आहे. वा. ती पण गोल्डन कॉफी शेखरराव. ऐकूनच मला कसलं भारी वाटतंय. बुर्ज खलिफा. अहो, आपलं ते स्वप्न तर आहे ना की आपली व्हिडिओ बघून आपल्याला त्या डॅन्यू प्रॉपर्टीचे कोणते रिजवान साजन आहे की नाही, आमच्या शैलेशांनाचं स्वप्न आहे की आपल्याला त्या रिजवान साजन यांचा फोन यावा आणि आपण त्यांच्या प्रॉपर्टी शूट करायला त्यांच्या पैशानं दुबईत जावं, आहे की नाही. दुबईत जायचं, प्रॉपर्टी शूट करायच्या, यायचं, निकायच्या, म्हणजे मराठीमध्ये ते पण. तर आपल्याकडे दुबईमध्ये काय कायला पेंट हाऊस आहे की नाही. वाट बघतोय. म्हणजे काल जशी आपली अमेरिकन क्लायंटची व्हिजिट झाली पुण्यात पारजेतल्या बंगला बघायला, अगदी तसंच आज म्हणजे भविष्यात आपल्याला रिजवान साजन यांचा फोन येईल किंवा आपल्यासोबत काम करा, चांगले पैसे कमवून देतो तुम्हाला. त्या माणसाचं आयुष्यभर सांगतो, त्या माणसाची व्हिडिओ पाहिली मी काय शैलेश, आणि त्यांचं जे कपड्यांचं जे ती रूम बघितली, सूट सगळे, आयुष्यपद असलं भारी वाटलं तुम्हाला सांगतो. पण त्याने सुरुवात केली स्लम मधून, आहे ना. मला लय म्हणजे लय भारी वाटलं. अहो काय म्हणजे त्याचं जेव्हा ते कपड्यांचं ते ग्रूम बघितले ना, आयुष्यपद म्हणजे लहानपणापासून एवढे आपल्याला पण चांगली कपडे पाहिजेत. म्हणजे लहान होतो ना तेव्हा की लय पैसे नव्हते ना, म्हणजे काय, म्हणजे माझा भाऊ आणि मी दोघं एकाच मापाची, त्यामुळे दोघांना एक सारखीच कपडे यायचे. कधी त्याची कपडे मी घालायचो, माझी कपडे ती, मी दुसऱ्यांची पण कपडे घातले, ते जे वापरत नाहीयेत ते पण घातलेत. त्यामुळं तेव्हापासून असं एक कपडे पाहिजेत राहू चांगले. आणि मी जेव्हा ती व्हिडिओ मध्ये पाहिलं त्यांचं की काय कपडे होते त्या माणसाची, येडा झालं. मला म्हटलं की राव आपलं असं पाहिजे, एवढी सगळी कपडे पाहिजेत आपल्याला. आणि आपण छान दिसलं पाहिजे, भारी दिसलं पाहिजे, आहे की नाही. होईल देखते. आणि ते स्वतः फोन करतील आणि आपल्याला त्यांच्यासोबत कामाला घेतील. देखते आगे आगे क्या होता है की नाही. चलो बाय.